नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आज आपण बोलणार आहोत एका अशा विषयावर जो खूप लोकांना माहीत आहे पण खोलवर समजलेला नाही. आणि तो विषय आहे नवनाथ महाराज. नवनाथ म्हणजे नक्की कोण, त्यांचा जन्म कसा झाला, त्यांची शक्ती काय आहे आणि नाथ संप्रदायात जायचं असेल तर काय करावं लागतं, हे सगळं आज आपण समजून घेणार आहोत एकदम सोप्या भाषेत. तर चला सुरुवात करूया. मंडळी, नवनाथ महाराज म्हणजे नवनारायणाचे अवतार आहेत. ब्रह्माची उत्पत्ती म्हणजेच नवनारायण, कवी नारायण, हरी, अंतरिक्ष नारायण असे 9 नारायण आहेत. आणि या 9 नारायणांनीच नवनाथांच्या रूपात जन्म घेतला. का घेतला? कारण कलियुगात पाप खूप वाढलं होतं. खोटेपणा, तंत्रमंत्राचा दुरुपयोग, अत्याचार हे सगळं संपवण्यासाठी, सत्याची बाजू घेण्यासाठी नवनाथांचा जन्म झाला. एक गोष्ट लक्षात ठेवा, जिथे पाप वाढेल तिथे नाथाचा जन्म होईल. नवनाथांचा जन्म आईच्या गर्भातून का नाही झाला, हा खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे. नवनाथांपैकी एकाचाही जन्म आईच्या गर्भातून झाला नाही. याचं कारण काय? त्यांना जगाचं कल्याण करायचं होतं, संप्रदाय मोठा करायचा होता आणि त्यासाठी त्यांना घरमाया, मातृप्रेम यात अडकायचं नव्हतं. पण काही वेळा असं होतं की डॉक्टरांनी लाखो रुपये खर्च केले तरी माणूस बरा होत नाही. आणि एखाद्या ठिकाणी मडीसारख्या पवित्र स्थानी 1-2 दिवसात माणूस नीट होतो. भूत लागण्याची लक्षणं काय असतात? माणूस वेगळ्या भाषेत बोलायला लागतो, स्वतःला इजा करण्याचे विचार येतात, खाणं पिणं सुटतं, स्वतःवर नियंत्रण राहत नाही. हे डॉक्टर ठीक करू शकत नाहीत. अशा वेळी देवऋषी किंवा नाथ भक्ताकडे जावं लागतं. नाथ संप्रदायात असाल तर बाधा लागत नाही असं सांगितलं जातं, कारण नाथ तुमच्या देहाचे रक्षण करतात. नाथ संप्रदायात भस्म खूप महत्वाचं आहे. बीजमंत्र म्हणजे काय? उदाहरण: ओम नमो ब्रह्मास्त्र नारायणी नमो नमः, ओम नमो कालिका अस्त्र नारायणी नमः. हे बीजमंत्र म्हणजे एखाद्या देवतेला आमंत्रण देणं. नाथ हे मंत्र लाखो वेळा जपतात, अनुष्ठान करतात, होम हवन करतात. मग तो मंत्र भस्मात सिद्ध होतो आणि तो भस्म वापरला की समोरची बाधा तुटते. पण हे सगळं गुरुशिवाय शक्य नाही. गुरु दीक्षा घेतल्याशिवाय बीज मंत्र मिळत नाही. आता सगळ्यात महत्वाचा भाग, नाथ भक्ती करण्यासाठी काय लागतं? सात्विकता, मांसमदिरा सोडावी लागते. जे खातपीत नाथ भक्ती करतात त्यांना नवनाथ दर्शन देत नाहीत. अंतःकरण शुद्ध असणं गरजेचं आहे. गुरु दीक्षा: गुरु तुम्हाला मंत्र देतात, मार्ग दाखवतात. गुरु कसे मिळतात? गुरु शोधायचे नसतात, गुरु मिळतात. तुम्ही जर खऱ्या मनाने सत्यमार्गाने भक्ती करत असाल तर भगवंत स्वतः तुमच्यासाठी योग्य गुरु पाठवतो. गुरु विना ज्ञान अधुरं. गुरुशिवाय नाथ भक्तीचा मार्ग मिळत नाही. मंडळी, एक गोष्ट सांगतो, यमाने जरी तुमच्या मृत्यूची नोंद केली असली तरी नाथ भक्ती केली असेल तर नवनाथ ती सुद्धा बाजूला करू शकतात. एवढी नवनाथांची ताकद आहे. देवदानव, भूतप्रेत कोणीही एका नाथाची बरोबरी करू शकत नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, नवनाथ कधीच कोणाला वाऱ्यावर सोडत नाहीत. तुम्ही एकदा जरी मनापासून नाथाचं नाव घेतलं तर नाथ ते विसरत नाहीत. तुम्ही विसरलात तरी नाथ नाही विसरत. तर मंडळी, आजच्या व्हिडिओत आपण समजून घेतलं नवनाथ कोण आहेत, त्यांचा जन्म कसा झाला, नाथ संप्रदाय म्हणजे काय, काणिफनाथांची माहिती, भस्म आणि बीजमंत्र, नाथ भक्ती कशी करावी. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. खाली कॉमेंटमध्ये सांगा आदेश, जर तुम्हाला नवनाथांवर श्रद्धा आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओत. जय नवनाथ.